ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाने आमदार जितेंद्र आव्हाड यांना आणखी एक धक्का दिला आहे। अगदी 2 दिवसापूर्वी युवक शाखेचे अध्यक्ष विक्रम खामकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला असताना काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री सुहास देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटामध्ये सहभाग घेतला आहे। काल अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये आणि श्री आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांच्या उपस्थितीमध्ये श्री सुहास देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षामध्ये प्रवेश केला। जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे। अगदी काल रात्रीपर्यंत श्री सुहास देसाई हे आव्हाड यांच्यासोबत होते आणि त्यांनी काल श्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार गटामध्ये प्रवेश केला। आपल्या वॉर्डामध्ये जास्तीत जास्त चांगली कामं व्हावी, नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून हा संपूर्ण निर्णय आपण घेतला असल्याचं श्री सुहास देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। यावेळी बोलताना श्री आनंद परांजपे यांनी आणखीही मोठे मोठे धक्के भविष्यकाळात बसतील असं भाकीत केलं आहे। एकीकडे ठाणे महानगरपालिकेचा 43वा वर्धापन दिन शहरात सुरू असताना दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख शंकर पाटोळे यांना तब्बल 25 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली। या घटनेमुळे ठाणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागात खळबळ उडाली। शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पाटोळे यांनी लाच मागितली होती। संबंधित व्यावसायिकाने थेट अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती। तक्रारीच्या आधारावर एसीबीच्या विशेष पथकाने सापळा रचून पाटोळे यांना लाच घेत असताना अटक केली। दरम्यान लाच रकमेसह काही महत्त्वाची कागदपत्र देखील जप्त करण्यात आली आहे। अँटी करप्शन विभागाकडनं आता पुढचा तपास सुरू आहे। तब्बल 5 तास श्री शंकर पाटोळे यांची चौकशी करण्यात आली। त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली। श्री साई श्रद्धा मित्रमंडळच्या वतीने गेले 9 दिवस नवरात्र अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला। साई श्रद्धा मित्रमंडळाच्या वतीने गेले अनेक वर्ष खार्डन रोड परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। खार्डन रोडची माऊली म्हणून हे नवरात्र या ठिकाणी प्रसिद्ध आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील प्रचंड मोठ्या संख्येने भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं। या निमित्ताने दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत होतं। रात्री या ठिकाणी रास गरबाचं आयोजन करण्यात येत होतं। या रास गरबामध्ये परिसरातील युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी होत होते। श्री धर्मवीर मेहरोल यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। काल या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला। एकता मित्रमंडळाच्या वतीने गेले 37 वर्ष ठाणे शहरामध्ये नवरात्रीचं आयोजन करण्यात येतं। श्री प्रकाश नरसाना यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। काल या कार्यक्रमाला आमदार श्री संजय केळकर यांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं। त्याचप्रमाणे आगरी सेना प्रमुख श्री राजाराम साळवी, आगरी युवा सेना प्रमुख श्री राहुल साळवी, माजी खासदार संजीव नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, पितांबरी उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री रवींद्र प्रभुदेसाई, त्याचप्रमाणे अनेक मान्यवर या निमित्ताने उपस्थित होते। या सगळ्या मान्यवरांचं स्वागत श्री प्रकाश नरसाना यांनी केलं। गेले 37 वर्ष या ठिकाणी नवरात्र उत्सव सुरू आहे। दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी देवी मातेच्या दर्शनार्थ येत असतात। हा उत्सव अत्यंत लोकप्रिय आणि प्रचंड मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी दर्शनार्थ येत असतात अशी माहिती श्री प्रकाश नरसाना यांनी दिली। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।
C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. C.P. Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. गावदेवी सेवा मंडळाचं यंदाचं नवरात्रीचं 60वं वर्ष आहे. नवरात्राच्या काल शेवटचा दिवस होता. या निमित्ताने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. श्री श्याम पाटील, प्रशांत पाटील, विजय भोईर, राजेश भोईर, हेमेश्वर भोईर, दिनेश मामा यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. गेल्या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये ठाणे जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागातनं अनेक मान्यवर त्याचप्रमाणे भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ आले. अनेक भाविकांनी देवीची ओटी भरली. अनेक भाविकांनी या ठिकाणी नवस केले. काही भाविक नवस फेडण्यासाठी इथे आल्याचं मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप पाटील यांनी सांगितलं. नवरात्र कमिटीचे अध्यक्ष श्री रुपेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रीचा हा सोहळा संपन्न झाला. 9 दिवसामध्ये असंख्य भाविकांनी या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं. नगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाची स्थापना स्वर्गीय सुधाकर चव्हाण यांनी केली. अतिशय भव्य दिव्य सेट्स हे या ठिकाणच्या देवी उत्सवाचं वैशिष्ट्य. श्री सुधाकर चव्हाण हे स्वतः अतिशय हौशी होते. त्यामुळे स्थानिक कलावंतांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून छोट्या प्रमाणात सेट्स उभारणं सुरू झालं आणि त्यानंतर भव्य दिव्य सेट्सची परंपरा कधी निर्माण झाली हे कार्यकर्त्यांना देखील समजलं नाही आणि बघता बघता या उत्सवाची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रभरात पसरली. महाराष्ट्रभरातनं अनेक मान्यवर या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत असतात. यंदा देखील विविध क्षेत्रातील मान्यवर, चित्रपट कलावंतांनी देवीच्या उत्सवाला हजेरी लावली.
या ठिकाणी ज्याप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्याचप्रमाणे धार्मिक कार्यक्रम देखील तितक्याच ताकदीने होत असतात. देवट्या नाचवणं हा एक अत्यंत विलोभनीय अशा प्रकारचा कार्यक्रम, ज्यावेळेस संपूर्ण लाईट बंद केले जातात आणि देवट्यांच्या प्रकाशामध्ये संपूर्ण परिसर अक्षरशः न्हावून निघतो. हे दृश्य अत्यंत नयनमनोहर आहे. अशाच प्रकारचं दृश्य काल शिवाजीनगर परिसरामध्ये बघायला मिळालं. सादर करीत आहोत एक झलक. सुलेखा चव्हाण यांच्या समर्थ नेतृत्वाखाली यंदा हा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा झाला. दररोज मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनार्थ आले. गरबा प्रेमींमध्ये दरवर्षीप्रमाणे तोच उत्साह आढळून आला. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून. आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खट्टण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.